नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने डिजिटल रेशन कार्ड कसं काढू शकता याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगणार आहे। जर तुम्ही योग्यरित्या अचूक असा अर्ज केला तर 30 दिवसामध्ये तुमचं रेशन कार्ड तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे। तर कशा पद्धतीने अर्ज करायचा, ज्या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात त्या चुका होणार नाहीत, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने केला जातो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर ती कागदपत्र कुठेही नेऊन न देता तुमचं रेशन कार्ड मंजूर होऊ शकतं। तर त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात, कशा पद्धतीने अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माझे नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचंय आणि गुगल मध्ये सर्च करायचंय RCMS पब्लिक लॉग इन। अशा पद्धतीने सर्च करायचे आणि इंटर मारायचे। गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर येईल, यावर क्लिक करायचंय आणि खालचा पर्याय घ्यायचा आहे न्यू युजर साइन अप हिअर, यावर क्लिक करायचंय। अशी वेबसाईट आल्यानंतर शेवटचा पर्याय घ्यायचा आहे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि आधार प्रमाण कुटुंब प्रमुख जी महिला आहे त्या महिलेच्या आधार कार्ड प्रमाण सर्व तपशील यामध्ये टाकायचे। जशी आधार कार्ड मध्ये आहे तशी स्पेलिंग यामध्ये टाकायचे। आधार कार्डचा नंबर असेल तो, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर बरोबर तसे डिटेल तुम्हाला यामध्ये भरायचे। समजा आधारवर नाव वेगळं असेल आणि यामध्ये आपण वेगळं टाकत असाल तर रजिस्ट्रेशन होणार नाही, त्यामुळे आधार प्रमाणे नाव तुम्हाला यामध्ये टाकायचे। तर मी या ठिकाणी नाव टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती कुटुंब प्रमुख महिलेच्या आधार प्रमाणे भरायचे। तुम्हाला यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर खाली त्यांचा ईमेल ID टाकायचा आहे। याच्यामध्ये या ईमेल वरती काही येत नाही पण एक असावं दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी मॅन्डेटरी फील आहे ते, म्हणून आपल्याला टाकून घ्यायचंय। त्यानंतर युजर नेम या ठिकाणी सेट करायचं। युजर नेम मध्ये त्यांचं नाव किंवा गावाचं नाव 1 2 3 असं काहीतरी तुम्ही टाकू शकता। टाकल्याच्या नंतर चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचंय। जर राईट टिक मार आला अशा पद्धतीनं तर आपण रजिस्ट्रेशन समोर नेऊ शकतो। खाली 2 ठिकाणी पासवर्ड सेम टाकायचा आहे तुम्हाला, तुमचं नाव @123 किंवा काहीही तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने टाकू शकता। त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चर आहे तो ॲज इट इज जसाच्या तसा कॅप्चर तुम्हाला आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP यावर क्लिक करायचंय। गेट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी आता टाकायचा आहे। अशा पद्धतीनं OTP सेंड झालेला आहे। OTP 1 मिनिटाचा वेळ असतो, पण 1 मिनिटापेक्षा जास्तही कालावधी लागला तरीही OTP या ठिकाणी घेतला जातो। तर OTP आलेला आहे, मी टाकून व्हेरीफाय करतो। व्हेरीफाय अशा पद्धतीने कॉंग्रॅच्युलेशन सक्सेसफुली तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। कंटिन्यू वर क्लिक करायचं। हा युजर नेम कॉपी करून तुम्ही युजर नेमनी लॉग इन करू शकता। आता आपण रजिस्टर युजर झाले म्हणून रजिस्टर वर क्लिक करून आता डायरेक्ट ज्या महिलेच्या नावाने रजिस्ट्रेशन केले त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकून आपण या ठिकाणी लॉग इन होणार आहोत। मी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घेतलाय। आता जो खाली कॅप्चर दिसतो तो कॅप्चर जसाच्या तसा आपण या ठिकाणी आता टाकून घेणार आहोत आणि गेट OTP वरती क्लिक करायचंय। आता त्या महिलेच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल वरती OTP गेला असेल, तो OTP आता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे आता आपण ऍप्लिकेशन करण्यासाठी लॉग इन होणार आहोत। तर महिलेच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP गेलेला आहे, तो OTP आता या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP आपल्याला करायचा आहे। अशा पद्धतीने अर्ज लॉग इन होईल। आता लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय एडिट रेशन कार्ड याच्यावरती क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर समोर तहसील निवडायचे। आता तालुका निवडायचा आहे ज्या ठिकाणी पुरवठा विभाग असतो। आता शहरी मध्ये बऱ्याचदा या ठिकाणी चुकलं जातं,
तालुका वेगळा असतो पण पुरवठा विभाग हा वेगळ्या भागात असतो, म्हणून हा पॉइंट जर तुमचा चुकला तर तुमचा पूर्ण अर्ज चुकू शकतो, म्हणून हा पॉइंट बरोबर तुम्हाला नीट निवडायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा तालुका आणि गाव त्यामध्ये येणं गरजेचं आहे. तालुका गाव आल्याच्या नंतर हा जर चुकला तर फॉर्म तुमचा चुकू शकतो. शेवटलं तुमचं दुकानच तुमच्या भागातलं दिसत नाही, तुमचं गावच दिसत नाही. त्यामुळे हा बरोबर पॉइंट निवडायचा, ही गोष्ट लक्षात असू द्या. तर ते बरोबर अशा पद्धतीने निवडायचे, जिल्हा तालुका गाव, आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा फॉर्म भरायला सुरुवात करायची. जर इथं तुम्ही चुकीचं निवडलं तर शेवटी तुमचं गावच निवडलं जात नाही, त्यामुळे अर्ज चुकू शकतो, म्हणून तो बरोबर निवडायचा आहे. मेंबर ऍड वर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण ज्या महिलेचं रजिस्ट्रेशन केलंय त्यांची बरीचशी माहिती त्यात आधारची, नावाची आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, त्यांचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी त्यांचा फोटो या ठिकाणी अपलोड केलेला आहे. फोटो त्यांचा 20 KB च्या आतमध्ये असावा. आता बेसिक डिटेल त्यांची आहे. नाव ऑटोमॅटिक त्यांचा आधार नंबर आलेला आहे. स्पाऊसचं नाव म्हणजे जोडीदाराचं नाव टाकायचं, त्यांच्या पतीचं नाव, वडिलांचं नाव टाकायचंय, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल, आईचं नाव टाकायचंय. मी एक डेमो म्हणून तुम्हाला सांगतोय, एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ यांची जी आहे आधारवर असलेली पूर्ण जन्मतारीख यामध्ये टाकायची. टाकल्यानंतर ऑटोमॅटिक वय या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाईल. मोबाईल नंबर खाली आलेला असेल. त्यांच्या मिस्टरांचं नाव जे आहे स्पाऊस नेम या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय. त्यानंतर करतात काय, त्यांचं ऑक्युपेशन या ठिकाणी हाऊसवाईफ, त्यांचं उत्पन्न काहीही नाही म्हणून मी या ठिकाणी 00 अशा पद्धतीने टाकून घेतो. त्यानंतर ऑदर मध्ये तुम्ही यामध्ये काहीही डॉक्युमेंट त्यांचं देऊ शकता. डॉक्युमेंट पैकी तुम्ही मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा ऑदर मध्ये मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकतोय आणि ऑदर मध्ये मी या ठिकाणी आधार कार्ड देत आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा आधार कार्ड क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यांच्या आधार कार्डवर डॉक्युमेंट इश्यू डेट म्हणजे काय, तर त्या डॉक्युमेंटवर जी असणारी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची, कारण त्याच्यावरून आपलं वय कॅल्क्युलेट होणार आहे रेशन कार्डवर. अशा पद्धतीनं आधार कार्ड त्यांचं या ठिकाणी अपलोड केलंय. अपलोड केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं ग्रीन आलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी आता हे बँकेचं ऑप्शनली आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता बँकेचे डिटेल, नाहीतरी आवश्यकता नाही, कारण गरज नाही, काही मॅन्डेटरी फील नाहीये ते. जर तुमच्याकडे असेल तर कुठली ब्रांच आहे, अकाउंट नंबर, आयएफसी कोड, ह्या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये सविस्तर टाकू शकता. आता मनरेगामध्ये नाव असेल तर यस करू शकता, नसेल तर नो करायचे. कास्ट मधून असाल तर या ठिकाणी कास्ट निवडा आणि कास्ट सर्टिफिकेट द्या, आणि ओपन मधून असाल तर जनरल निवडा आणि त्या ठिकाणी आधार कार्डचीच PDF या ठिकाणी अपलोड करू शकता. अशा पद्धतीने मी या ठिकाणी आधार कार्डचीच PDF अपलोड केलेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल भरायचे, काहीही अवघड नाही. स्क्रोल करून घेतले, या ठिकाणी खाली नो स्पेशल कॅटेगरी निवडायचे, स्पेशल कॅटेगरी आहे का विचारले तर, आणि खाली जे टर्म्स आणि कंडिशन आहेत यावर क्लिक करायचं आपल्याला आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचे. ओके केल्याच्या नंतर सक्सेसफुली तुमचे डिटेल अशा पद्धतीने सेव्ह केले जातील. थोडा वेळ लागू शकतो. या ठिकाणी बघू शकता मेंबर डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. ओके करायचे. एक मेंबर आपला ऍड झालाय. आता परत ऍड मेंबरवर क्लिक करायचे. दुसऱ्या मेंबरचे डिटेल आपल्याला या ठिकाणी जोडायचे. मी जरा फास्ट मध्ये सांगतो तुम्हाला, म्हणजे जास्त वेळ लागू नये म्हणून. पतीचं नाव या ठिकाणी आपण ऍड करतोय. पतीचा फोटो अपलोड केलाय. आता पतीच्या वडिलांचं नाव असेल, मी डेमो मध्ये दाखवतोय म्हणून टाकत नाही, पण या ठिकाणी तुम्ही नाव टाकू शकता. फादर नेम टाकायचे, मदर नेम टाकायचे, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिलेशन निवडायचे. त्यांचं रिलेशन काय निवडायचे, अर्जदार कोण आहे, महिला, हेड ऑफ फॅमिली महिला आहे, तर HOF म्हणजे हेड ऑफ महिला जी आहे त्यांच्याशी यांचं रिलेशन काय आहे, तर हे पती आहेत म्हणून पती निवडलं. एक्झॅक्ट वर क्लिक करायचंय आणि आता पतींची जन्मतारीख यामध्ये टाकून घ्यायची. आधार कार्डवर जी असेल त्या आधार प्रमाणे जन्मतारीख टाकली तर व्हेरीफाय होतं आणि मेंबर सक्सेसफुली ऍड होतो. या ठिकाणी काहीही डेट ऑफ बर्थ जर टाकली तर ऍड होत नाही आपल्या मनाने. म्हणून अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल आपल्याला भरायचे. आता या ठिकाणी मेंबर नेम लोकल लँग्वेज, LL म्हणजे लोकल लँग्वेज, तुम्ही टाईप केल्यानंतर इंग्लिश मध्ये जरी आलं तरी ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये होतं. आणि जर होत नसेल तर तुम्ही बॅक घेऊन त्याच्यात बदलही करू शकता.
बॅक घेतल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी दिसतील. तुम्हाला असं नाव पाहिजे का, असं पाहिजे का, तर तुम्ही त्या नावाप्रमाणे ते नाव निवडू शकता. अशा पद्धतीने डिटेल टाकायचे. आता UID आधार नंबर या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड क्रमांक जो असेल तो आधार कार्ड क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. तर आधार कार्ड क्रमांक अचूक टाकायचा आहे. एकही अंक चुकला तर ते डिटेल सेव्ह होत नाही. या ठिकाणी प्रायव्हेट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, फार्मर आहेत, शेतकरी आहेत, वकील आहेत, काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यांचं निवडायचं. आता हे प्रायव्हेट सर्व्हिस करतात म्हणून मी प्रायव्हेट सर्व्हिस हा ऑप्शन निवडला. आता ह्यांचं उत्पन्न काय आहे, तर जे हमीपत्रावर आपण उत्पन्न दाखवलंय त्या हमीपत्राची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते हमीपत्र तुम्ही उत्पन्नाच्या ठिकाणी देऊ शकता. गरज नाही तलाठी अहवाल या ठिकाणी द्यावा म्हणून. तर अशा पद्धतीने खाली बर्थ सर्टिफिकेटच्या डॉक्युमेंट मध्ये देखील मी ऑदर निवडलंय आणि या ठिकाणी आधार कार्ड देतोय. आणि डेट ऑफ इश्यू यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट इश्यू डेट या ठिकाणी जन्मतारीखच टाकायची, कारण याच्यावरूनच वय मोजलं जातं. मनरेगा जॉब कार्ड आहे का असेल तर यस, नसेल तर नो, आणि कास्ट नसेल तर जनरल निवडायचंय. त्याही ठिकाणी आधार कार्ड द्यायचंय. आणि या ठिकाणी आपण काय बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आधार कार्ड देणार आहोत. अशा पद्धतीनं सक्सेसफुली अपलोड झाल्याच्या नंतर ग्रीन आलेलं दिसेल. आता खाली नो स्पेशल कॅटेगरी म्हणायचंय आणि टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आपल्याला आणि सेव्ह वरती क्लिक करायचं. अशा पद्धतीनं दुसराही मेंबर या ठिकाणी आपल्याला सक्सेसफुली सेव्ह झालेला दिसेल. ओके वरती क्लिक करायचंय. ओके वरती क्लिक केल्यानंतर 2 मेंबर ऍड झालेत. आता आपण तिसराही मेंबर या ठिकाणी ऍड करतोय. ऍड मेंबर वर क्लिक करायचंय आणि सेम जसे आधीचे डिटेल भरले तसेच, काहीच बदल नाही मित्रांनो. खूप सोपं आहे. बघा, फोटो अपलोड करायचा या ठिकाणी. फोटो अपलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी फादर नेम टाकायचंय, या ठिकाणी मदर नेम टाकायचंय, जेंडर निवडायचंय, मुलगा आहे मुलगी आहे. त्याच्यानंतर रिलेशन निवडायचंय काय आहे. आता हा मुलगा आहे, मी पुत्र निवडलं. त्यानंतर एक्झॅक्ट वरती जायचंय. त्यांची आधार कार्ड प्रमाणे जी पूर्ण जन्मतारीख आहे ती पूर्ण जन्मतारीख आपल्याला यामध्ये टाकायची. पूर्ण जन्मतारीख यामध्ये टाकल्याच्या नंतर टॅब मारायचं, ऑटोमॅटिक वय कॅल्क्युलेट होईल. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी डेमोसाठी टाकतोय 88, पण तुम्ही जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता या ठिकाणी मेंबर नेम लोकल लँग्वेज त्यांच्या आधार कार्डवर आहे तशी स्पेलिंग तुम्ही यामध्ये टाईप करायची. त्यांचं नाव ऑटोमॅटिक वरच्या रकान्यामध्ये मराठीमध्ये येईल टॅब मारल्यानंतर आणि खाली इंग्लिशमध्ये असेल. आता स्पाऊस, लहान मुलाला कोण नसतं, मग यामध्ये काही टाकण्याची आवश्यकता नाही. नाहीतर पती पत्नीचे नावं टाकायचे असतात त्यात एकमेकाची. मुलाचं स्पाऊस मध्ये काही टाकायचं नाही. वरती UID मध्ये त्यांचा आधार कार्ड क्रमांक जो असेल तो आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. ऑक्युपेशन मध्ये काही करत नाही. स्टुडंट ऑप्शन आहे का बघा, नाहीतर ऑदर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ऑदर निवडायचं. यांचं उत्पन्न काही नाहीये म्हणून 00 करायचंय. आणि या ठिकाणी डॉक्युमेंट मध्ये ऑदर निवडून या ठिकाणी तुम्ही त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकू शकता. अशा पद्धतीने मी आधार कार्ड क्रमांक टाकलाय. डॉक्युमेंट इश्यू डेट मध्ये आपल्याला त्यांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचे. आणि त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट मध्ये देखील मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो. तर अशा पद्धतीनं मनरेगामध्ये नाहीये नाव म्हणून नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांचं कास्टच्या याच्यामध्ये आधार कार्ड अपलोड करायचे. या ठिकाणी नो स्पेशल कॅटेगरी निवडायचे. टर्म्स आणि कंडिशन वरती आपल्याला क्लिक करायचे आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचे. अशा पद्धतीने बघता बघता 3 मेंबर आपले या ठिकाणी ऍड झालेले आहेत मित्रांनो. आता 4था मेंबर आपल्याला ऍड करायचे शेवटचा. तर परत ऍड बटनवर क्लिक करायचे आपल्याला. 4था जो मेंबर आहे ती मुलगी, मुलीचे देखील डिटेल यांच्यामध्ये आता आपण ऍड करून दाखवणार आहोत तुम्हाला. अशा पद्धतीने पासपोर्ट साईज फोटो मी त्यांचा या ठिकाणी अपलोड केलाय. वडिलांचं नेम म्हणजे या ठिकाणी फादर नेम टाकायचंय, मदर नेम टाकायचंय. मी डेमोसाठी फक्त एक अंक टाकतोय. जेंडर मध्ये जायचंय तुम्हाला, मेल फिमेल निवडायचंय. त्याच्यानंतर रिलेशन निवडायचंय आणि एक्झॅक्ट वरती क्लिक करायचंय. एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ जी आहे त्यांच्या आधार कार्ड वरती, ती आधार कार्ड प्रमाणे एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे. एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला मेंबरचं त्या लोकल लँग्वेज मध्ये नाव टाकायचे. आधार कार्डवर आहे तशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश मध्ये या ठिकाणी टाईप करायचंय. आणि इंग्लिश मध्ये टाईप केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक वरच्या रकान्यामध्ये मराठी येणार आहे आणि खाली इंग्लिश असणार आहे.
स्पाऊस नेम मध्ये काहीही टाकायचं नाही, खाली डिटेल भरलेत. या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड क्रमांक आता आपल्याला टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक अशा पद्धतीने या ठिकाणी टाकून घेतलाय. खाली ऑक्युपेशन मध्ये काही करत नाही, स्टुडंट आहेत म्हणून आपण ऑदर निवडतो या ठिकाणी आणि 0 या ठिकाणी त्यांचं उत्पन्न दाखवतोय. त्यानंतर डॉक्युमेंट टाईप मध्ये ऑदर निवडायचंय आणि डॉक्युमेंट नंबर मध्ये त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. जे डॉक्युमेंट दाखवले त्यापैकी कुठलेही एक देऊ शकता, पण मला आधार कार्ड योग्य वाटलं म्हणून मी या ठिकाणी आधार कार्ड देतो. डॉक्युमेंट इश्यू डेट मध्ये मी या ठिकाणी त्यांची डेट ऑफ बर्थ टाकले आणि बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने मी अपलोड केले. बँक डिटेल ऑप्शनली आहेत. मनरेगामध्ये नाव नाही म्हणून नो करायचंय. त्यानंतर कॅटेगरी कास्ट कॅटेगरी जनरल निवडलं आणि या ठिकाणी त्यांच्या आधार कार्डची PDF मी अपलोड करतो. अशा पद्धतीने मी आधार कार्डची PDF अपलोड केली. आता स्क्रोल करून घेतो. स्पेशल कॅटेगरी मध्ये नो स्पेशल कॅटेगरी निवडायचंय आणि टर्म्स आणि कंडिशन वरती क्लिक करायचं आपल्याला आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचंय. बघू शकता मित्रांनो, बघता बघता लगेच आपण 4 मेंबर ऍड केलेले आहेत रेशन कार्ड मध्ये. अशा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला काढतात. आता NPH आपल्याला कार्ड निवडायचे, कार्ड टाईप मध्ये जायचंय आपल्याला आणि बघू शकता इथं रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार असतात. अंत्योदय असतात, प्रायोरिटी हाऊस होल्ड असते, व्हाईट असते, शेतकरी रेशन कार्ड असते. तर आपल्याला काय करायचंय, NPH नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड म्हणजे उत्पन्न 60,000पेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला केसरी रेशन कार्ड याला म्हणतात NPH नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड. तर आपल्याला हे NPH कॅटेगरीचं रेशन कार्ड कधीही मिळू शकतं. याच्यासाठी काही कोटा वगैरे शिल्लक असावा लागत नाही. त्यामुळे नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड मध्ये हे बसते म्हणून मी NPH या ठिकाणी निवडले. आता आपल्याला ऍड्रेस डिटेल, ऍड्रेस मध्ये आपण जे काही यांचं लाईट बिल, गॅस पावती किंवा मतदान कार्ड देतोय त्यावर जसा आहे तसाच्या तसा पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. आता पत्ता टाकताना बघा, तुम्ही इकडं टाईप कराल तर थोडंसं वेगळं येऊ शकतं. म्हणून तुम्हाला काय करायचंय, थोडा वेळ या ठिकाणी लागला तरी चालेल, पण पत्ता बरोबर टाकायचा आहे. कारण रेशन कार्डवर, या डिजिटल रेशन कार्डवर येणाऱ्या पत्त्यावरून उद्या चालून तुमच्या पत्नीचं, तुमच्या मुलांचे या रेशन कार्डवरून ऍड्रेस देखील तुमच्या आधार कार्डचे बदलता येतात. म्हणून तुमच्या पत्त्याच्या पुराव्यावर जसा आहे तसा व्यवस्थित जसाच्या तसा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल. अशा पद्धतीने सर्वे नंबर व्यवस्थित नाव आलं पाहिजे, त्याच्यानंतर गट क्रमांक आलं पाहिजे, फ्लॅट नंबर आलं पाहिजे. या ठिकाणी बऱ्याचदा चुकी होते, वेगवेगळं होतं. म्हणून तुम्हाला थोडं व्यवस्थित टाईप करायचंय. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे, जेणेकरून त्या डिजिटल रेशन कार्डवरून भविष्यात आपल्याला कितीही वेळा तुमच्या कुटुंबातल्या लोकांचे पत्ते बदलता येणार आहेत. म्हणून अशा पद्धतीने मी शांततेत या ठिकाणी ऍड्रेस टाकून घेतोय. अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मराठीमध्ये काही चुकलं त्या ठिकाणी तुम्ही कर्सर ठेवून बॅक घेतलं की तुम्हाला ऑप्शन येतात. अशा पद्धतीनं तुम्हाला त्यातला कुठलाही एक ऑप्शन निवडता येतो की हे अशा पद्धतीने नाव आहे म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने टायपिंग करून तुम्हाला या ठिकाणी तसा पत्ता करायचा आहे जसा तुम्हाला पाहिजे, तुमच्या लाईट बिलानुसार, गॅस पावतीनुसार किंवा मतदान कार्डनुसार. या ठिकाणी काही मागं पुढे झालेलं असेल समोर इंग्लिश मध्ये, तर या ठिकाणी तुम्ही परत नव्याने अशा पद्धतीने टाईप करू शकता. मी आधी मराठीतला पत्ता व्यवस्थित टाईप केलाय, त्याच्यानंतर इंग्लिश मधला पत्ता या ठिकाणी बरोबर टाकून घेतोय. अशा पद्धतीने व्यवस्थित शांततेत तुम्ही टाकायचंय, कुठल्याही चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मी वरचा ऍड्रेस या ठिकाणी टाकून घेतलाय. आता लँडमार्क मध्येही तसंच टाकायचंय. तुमचं जवळ काही असेल ते टाकू शकता किंवा तुमचा तालुका असेल तो तालुका वगैरे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. असं टाकल्याच्या नंतर आता आपल्याला स्क्रोल करायचंय. व्यवस्थित टाकले का स्पेलिंग बघायचे आपल्याला. बघितल्याच्या नंतर आता काय करायचं, आपल्याला खाली यायचंय आणि खालीही आपल्याला परमनंट ऍड्रेस डिटेल मध्येही आपल्याला डिटेल भरायचे. तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट डिटेल आणि परमनंट डिटेल वेगळे भरण्यापेक्षा सेम भरा, म्हणजे तो परमनंट ऍड्रेस तुमचा असेल. आणि खालती टिक मार्क केल्याच्या नंतर
परमनंट रेसिडेंट ऍड्रेसवरही तुमचा तो वरचा टाकलेला ऍड्रेस या ठिकाणी सेव्ह झालेला असेल. अशा पद्धतीने रेसिडेंट आणि परमनंट मध्ये तुमचं नाव या ठिकाणी आलेलं असेल. आता तुम्हाला काय करायचंय, केरोसिन डिटेल वर क्लिक करायचंय. गॅस केरोसिन, जर गॅस एजन्सीची पावती तुमच्याकडे असेल तर ती कोणत्या एजन्सीची आहे हे डिटेल तुम्ही यामध्ये भरू शकता. सिंगल टाकी आहे का, डबल टाकी आहे का, नाही तर नो या ठिकाणी निवडलं तरी चालतं जर तुम्ही लाईट बिल देत असाल पत्त्याच्या पुराव्यासाठी. जर गॅस पावती तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी देत असाल तर तुम्हाला सिंगल सिलेंडर आहे का डबल सिलेंडर आहे, कोणत्या गॅस एजन्सीची आहे आणि गॅस कोणाच्या नावावर आहे हे डिटेल तुम्हाला यामध्ये निवडावे लागतात. जर तुम्ही लाईट बिल या ठिकाणी देत असाल तर या ठिकाणी गॅस कनेक्शन नो वर क्लिक केलं तरीही चालेल किंवा ऑप्शन म्हणून तुम्ही दिलेलंही चांगलं या ठिकाणी राहू शकतं. म्हणून तुम्ही काय करायचंय तुम्ही ठरवू शकता. मी या ठिकाणी वीज बिल देतोय म्हणून आता नो करणार आहे, तर मी या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. गॅस टाकी जर डबल असेल तर गॅस कंझ्युमर नंबर टाकायचा आहे, गॅस कंपनी एजन्सी कोणती आहे आणि गॅस कोणाच्या नावावर आहे ह्या गोष्टी तुम्हाला यामध्ये निवडता येतात. जसं की बघा मी गॅसची पावती या ठिकाणी गॅस क्रमांक टाकलेला आहे आणि गॅस एजन्सी देखील मी या ठिकाणी निवडलेली आहे. आता तो गॅस कनेक्शन कोणत्या गॅस एजन्सीचा आहे कंपनी निवडल्याच्या नंतर आपल्याला ती गॅस एजन्सी निवडायची. अशा पद्धतीने गॅस एजन्सी आपण निवडली. आता या ठिकाणी कोणाच्या नावाने आहे ते आपल्याला नाव या ठिकाणी निवडायचे. अशा पद्धतीने आपण नाव निवडलं, त्यांचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे. आता आपल्याला खाली डिटेल घ्यायचे. आता हे डिटेल व्यवस्थित भरायचे. हे डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर अपलोड होणं गरजेचं आहे आणि स्पष्ट असावेत दिसण्यासारखे. आता आयडेंटिटी प्रूफ मध्ये काहीतरी एक देऊ शकता. असलेल्या डॉक्युमेंट पैकी मी पॅन कार्ड निवडले आणि पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून देतो. अशा पद्धतीने मी या ठिकाणी पॅन कार्ड अटॅच करतो PDF. पॅन कार्ड अटॅच केल्याच्या नंतर आपल्याला ऍड्रेस प्रूफ मध्ये काय देतोय आपण तर लाईट बिल देतोय, म्हणून मी रिसेंट मंथ इलेक्ट्रिसिटी बिल हा ऑप्शन निवडतो. आता या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिलाचा मी ऑप्शन निवडतोय. किंवा तुम्ही वोटर कार्ड असेल तर देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट असेल तर देऊ शकता किंवा यापैकी रेंट एग्रीमेंट असेल, यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहात. तर ह्यांचं लाईट बिल आहे म्हणून मी या ठिकाणी लाईट बिल देतोय. रेंट एग्रीमेंट असेल तर ते देऊ शकता किंवा एनी अदर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहात पत्त्याच्या पुराव्यासाठी. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल देणार आहे म्हणून मी ते निवडतोय, पण तुम्हाला सांगतोय यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकणार आहात. इलेक्ट्रिसिटी बिल निवडल्याच्या नंतर तुम्हाला जो ग्राहक क्रमांक असतो वीज बिलावरला इलेक्ट्रिसिटी क्रमांक, तो इलेक्ट्रिसिटी क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतलाय आणि इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे त्याची PDF या ठिकाणी अपलोड केली. PDF या ठिकाणी अपलोड केल्याच्या नंतर ऑर्डर मध्ये जायचे. तुम्हाला या ठिकाणी काही उत्पन्नाचा सोर्स साठी तुम्ही काही निवडू शकता. काही ट्रान्सफर झाला असेल तर ते सर्टिफिकेट टाकू शकता. पण मी खाली जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ते हमीपत्र डाउनलोड करा आणि ते भरा तुमच्या हाताने उत्पन्नाचा पुरावा म्हणून आणि ते हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचे. हमीपत्रावरती जे उत्पन्न टाकलेलं आहे आपण ते उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि हमीपत्राची PDF या ठिकाणी अटॅच करायची. अशा पद्धतीनं हमीपत्राची PDF या ठिकाणी अटॅच केले. न्यू NFSA क्रायटेरिया मध्ये आता आपल्याला जायचं, यावर क्लिक करायचं. यामध्ये ओपन करायचंय आणि नन ऑफ दिस यावर क्लिक करायचंय. समोर आपल्याला या ठिकाणी तुम्ही लाईट बिल किंवा हमीपत्र या ठिकाणी परत अपलोड करायचंय. काही एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचंय. अशा पद्धतीनं अपलोड झालेलं असलं त्यानंतर खाली उत्पन्न दिसेल. आता FPS डिटेल यामध्ये तुमच्या गावामधलं एक दुकान तुमच्या रेशन कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. ते दुकान यामध्ये टाईप करायचंय. दुकानदाराचं नाव टाईप करायचंय किंवा गावाचं नाव या ठिकाणी दुकान आलेलं असेल ते निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय व्हेरीफाय ऑथॉरिटी डिटेल यावरती आता क्लिक करायचंय. तुमच्या जवळचं दुकान आल्याच्या नंतर निवडल्याच्या नंतर असं क्लिक करायचं आणि आता पूर्ण अर्ज भरून झालाय. कन्फर्म प्रोसेस टू सबमिट द ऍप्लिकेशन फी यावर क्लिक करायचंय.
आता यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट प्रोसेस केलं जाईल पेमेंटसाठी, या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. आता ओके करून आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट करायचं NPS कार्डसाठी. तर अशा पद्धतीनं पेमेंट करण्यासाठी आपल्याला पे ऑप्शन वरती क्लिक करायचंय. पे ऑप्शन वर क्लिक केल्याच्या नंतर अशा ई ग्रासच्या साईडवर आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. गव्हर्नमेंटचे सर्व पेमेंट या साईडवरून होतात. UPI पेमेंट ऑप्शन निवडतो मी. UPI पेमेंट वर क्लिक करून ऍग्री वरती क्लिक करून प्रोसेड फॉर पेमेंट वर क्लिक करायचे. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा ओके करायचंय आणि आता तुम्हाला स्क्रोल करायचंय आणि खाली UPI ऑप्शन निवडून पे वर क्लिक करायचं. असा बारकोड येईल. फोन पे, गुगल पे, पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही 50 रुपये पेमेंट करायचं या ठिकाणी. आणि पेमेंट केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं तुम्हाला. या ठिकाणी टायमिंग चालू असेल. हे तुमचं चलन जे आहे ते सबमिट होत आहे, म्हणजे ई ग्रासच्या साइड वरती तुमचं हे पेमेंट केलं जात आहे. म्हणजे NPS रेशन कार्ड काढण्यासाठी, म्हणजे 60,000च्या पुढे उत्पन्न असेल, 1 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर गव्हर्नमेंटला तुम्ही 50 रुपये देणं गरजेचं आहे. 50 रुपयामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड घर बसल्या काढू शकता. तर अशा पद्धतीने 50 रुपयाचं पेमेंट केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी त्याचं चलन आहे ते चलन या ठिकाणी आपण डाउनलोड करणार आहोत. अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचं 50 रुपये पेमेंट आपण रेशन कार्डचं केलेलं आहे. डाउनलोड रिसिप्ट वरती क्लिक करायचंय किंवा व्ह्यू चलन वर क्लिक करू शकता. आपली रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण केलेल्या पेमेंटचं चलन जे आहे ते आपण या ठिकाणावरून डाउनलोड करू शकतो आणि क्लोज बटनवर क्लिक करायचे. क्लोज बटनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, डॅशबोर्ड वरती क्लिक करायचंय. अगोदर हे डाउनलोड मध्ये आपलं चलन डाउनलोड झालेलं आहे, दाखवतो मी तुम्हाला. डाउनलोड झालं नाही चलन, 1 मिनिट. आपल्याला काय राशन कार्ड पेमेंट डाउनलोड चलन वर क्लिक करायचंय. गेट चलन वर जाऊन तुम्ही येथून चलन डाउनलोड करू शकता. परत हे बघू शकता आपलं चलन डाउनलोड झालेलं आहे. मी याची अशा पद्धतीने तुम्ही प्रिंट देखील या ठिकाणाहून देऊ शकता. मी याची प्रिंट देऊन ठेवली. प्रिंट यासाठी देऊन ठेवायची की चलन कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हेरीफाय होत नाही, तर ते व्हेरीफाय कसं करायचं आपल्याला ते पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. डॅशबोर्ड वरती जायचंय आणि हे आपण अर्ज केलेला दिनांक या ठिकाणी दिसून येतोय आणि समोर दाखवतोय ड्राफ्ट मध्ये तुमचा अंडर मॉडिफिकेशन फॉर न्यू ऍप्लिकेशन झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं, ऍप्लिकेशन रिक्वेस्ट मध्ये यायचंय, यावर क्लिक करायचंय आणि यावर बघू शकता तुमचे सर्व डिटेल, ऍप्लिकेशन नंबर, कधी अर्ज केलाय, कोणत्या रेशन कार्ड साठी केलाय, कोणत्या स्कीम साठी केलाय हे दिसतं. या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट अंडर मॉडिफिकेशन फॉर न्यू ऍप्लिकेशन तुम्हाला तारीख दिसेल, टायमिंग दिसेल. आता व्ह्यू वर क्लिक करायचंय आणि केल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण भरलेली माहिती या ठिकाणी दिसेल लँडस्केप मध्ये. अशा पद्धतीने ही PDF देखील मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. चलन देखील आपण सेव्ह केलेलं आहे आणि ही PDF देखील सेव्ह करतोय डाउनलोड मध्ये. अशा पद्धतीने डाउनलोड मध्ये हे सेव्ह झालेलं आहे मित्रांनो. सक्सेसफुली आपला अर्ज भरणं झालेला आहे. आता विषय काय होतो मित्रांनो सांगतो तुम्हाला. कधी कधी हे चलन जे आहे हे लवकर RBI कडून व्हेरीफाय होत नाही. म्हणजे आपण अर्ज करतो पण एखाद्या वेळेस चलन व्हेरीफाय होत नाही. मग अशा टायमाला आपल्याला काय करता येतं, चलन व्हेरीफाय होण्यासाठी वेगळं पेज ओपन करा आणि याच्यामध्ये सर्च करा ई ग्रास. ई ग्रास सर्च केल्याच्या नंतर ई ग्रास पेमेंट वरती जायचं. तुम्हाला पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने ओपन करायचंय आणि सर्च चलन मध्ये आपल्याला क्लिक करायचंय. सर्च चलन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण वरती डिपार्टमेंट निवडायचे. कुठलं डिपार्टमेंट निवडायचंय, फूड डिपार्टमेंट निवडायचंय, कारण आपण फूड डिपार्टमेंटच्या साइड वरती पेमेंट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता हे फूड सिव्हिल डिपार्टमेंट बघू शकता. यावरती क्लिक करायचंय. डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यासाठी रेशन कार्ड साठी अर्ज केलाय, पुणे जिल्हा. यामध्ये जिल्हा निवडायचा अशा पद्धतीनं. त्यानंतर अमाऊंट किती आहे चलनाची, 50 रुपये. आणि UPI माध्यमातून पेमेंट केले म्हणून UPI ऑप्शन निवडायचे आणि या ठिकाणी GRN नंबर. आता GRN नंबर या ठिकाणी कोणता टाकाल तुम्ही, जे आपलं चलन डाउनलोड झालेलं आहे चलन, या चलनचा कोपऱ्यामध्ये असतो बघा, हा वरच्या कोपऱ्यात GRN नंबर असतो. हा GRN नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर परत आपल्याला त्या वेबसाईट वरती यायचंय आणि तो GRN नंबर या ठिकाणी टाकायचा आहे.
GRN नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीनं कॅप्चर ॲज इट इज आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे, सर्च वरती क्लिक करायचे. सर्च वर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं चलन हे व्हेरीफाय होणार आहे. बघू शकता नंबर येईल, सक्सेसफुली दाखवतं या ठिकाणी. तर यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला ते PDF डाउनलोड झालेली दिसेल अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी बघा व्हेरीफाय विथ RBI म्हणजे अजून RBI कडे व्हेरीफाय झालं नाही. म्हणजे तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर किमान 2 ते 3 दिवस हे पेमेंट व्हेरीफाय होऊन पुरवठा विभागाच्या डेस्कला जाण्यासाठी 2 ते 3 दिवस लागू शकतात. सुट्ट्याचे दिवस वगळता वर्किंग दिवस 2 ते 3 लागू शकतात. म्हणून तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर काय करायचंय, 2 ते 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी एकदा तुम्हाला ई-ग्रासच्या साईडवरती जाऊन अशा पद्धतीनं तुमचं पेमेंट व्हेरीफाय करायचंय. जर तुमचं पेमेंट व्हेरीफाय केलं आणि या ठिकाणी व्हेरीफाय विथ RBI या ठिकाणी डेट पडते, जर तुम्हाला डेट पडली या पेपरवरती जर एक लाल स्टॅम्प जर तुम्हाला पडलेला दिसला तर तुमचं चलन सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं आहे आणि तुमचा अर्ज पुरवठा विभागामध्ये मंजुरीसाठी गेलेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन केल्याच्या नंतर तुम्हाला ही कागदपत्र कुठेही नेऊन द्यावी लागत नाहीत. तुमचा अर्ज हा वर्किंग 30 दिवसाच्या आतमध्ये मंजूर होणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला तुमचा पुरवठा विभाग जवळ पडत असेल तर तुम्ही एक वेळ व्हिजिट करू शकता, नाहीतर नियमाप्रमाणे तुमचा अर्ज त्यांच्या डेस्कला पोहोचलेला आहे आणि त्यांनी वर्किंग 30 दिवसामध्ये तुमचं रेशन कार्ड हे मंजूर करणं अपेक्षित आहे. न झाल्यास तुम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता, मेल देखील पाठवू शकता. धन्यवाद.